सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, समर्थांनी या मनुष्याला सांगितलेलं आहे ना, तू जसं कर्म करशील ना तशी तुला योनीमध्ये सजा मिळेल, तसा तुला भोगही मिळेल. पण दानाने स्वर्ग मिळू शकतो, पण कर्मापासून सुटका मिळते का बरं? अजिबात मिळत नाही. माणूस आयुष्यभर हजारो चांगली कर्म करतो, मंदिरे बांधतो, गरिबांना मदत करतो, यज्ञ करतो, दान देतो, पण जर नकळत जरी एखादं अन्यायकारक कर्म घडलं तर त्याचाही हिशोब निसर्गाच्या न्यायालयामध्ये अचूक ठेवला जातो. म्हणून ईश्वर क्षमाशील आहे, पण कर्माचा नियम अचूकच आहे ना. म्हणून आज आपण या निरूपणामध्ये एक अशी सत्य घटना पाहणार आहोत, ज्याचं नाव दानशूरांमध्ये सर्वात अग्रस्थानी घेतलं जातं. पण एका छोट्याशा चुकीमुळं त्याला हजारो वर्ष भयंकर यातना भोगाव्या लागल्या ना. म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, तुम्ही कितीही चांगली कर्म करा तरीसुद्धा आपल्या हातून कळत नकळत चुका घडतच असतात. त्यासुद्धा भगवंताच्या न्यायालयामध्ये माफी नाही. त्याचा परतावा आहे ना, त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागणार आहे. म्हणून आपण जेव्हा कर्म करतो ना, आपण म्हणतो की बघा, माझा उद्देश चांगला होता, पण त्याच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्याला मी काय करणार बरं? ती सुद्धा चुकीची आपल्याला माफी नाही. म्हणून ज्यावेळी आपण कोणतेही कार्य करतो ना, त्यावेळी सर्वाचा विचार करून ते कार्य करावं. दुसऱ्याला दुःख होणार नाही याचा सुद्धा आपल्याला जबाबदारी असावी ना. बघा, आपण एका सुंदर अशा कथेद्वारे स्पष्ट करू. नक्की हा कर्माचा हिशोब आहे ना, कसा कोणाला चुकत नाही ना. बघा, तुम्हाला एक नृग राजा माहीत असेल. बघा, ही कथा आहे ना, त्या राजा नृगाची आहे. प्राचीन काळी इक्ष्वाकू वंशामध्ये नृग नावाचं एक पराक्रमी आणि न्यायशील आणि अत्यंत धर्मात्मा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात कोणीही उपाशी राहत नव्हतं. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत असे, व्यापाऱ्यांना संरक्षण होतं, ब्राह्मणांचा सन्मान केला जात होता, प्रजा राजाला पित्याप्रमाणे मानत असे ना. राजा नृगाला एक गोष्ट मनापासून प्रिय होती, ती म्हणजे दान. त्याचा असा विश्वास होता की जन्माला आलो आहोत ना, तर आपल्या संपत्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. त्यामुळं तो दररोज ब्राह्मणांना, गरिबांना, विधवांना, अनाथांना आणि गरजू लोकांना दान देत असे ना. म्हणजे विशेषतः गोदान आहे ना, त्याचं सर्वात आवडतं पुण्यकर्म होतं. आता गोदान म्हणजे काय? म्हणजे गायीचं दान. त्याच्या गोशाळेमध्ये लाखो गायी होत्या ना. प्रत्येक गाय निरोगी, भरपूर दूध देणारी, वासरासह सोन्याचं शिंग, चांदीचे खूर, रेशमी वस्त्रांनी सजवलेली असे. दान देताना तो केवळ गायच देत नसे, तर तिच्यासोबत जमीन, धान्य, सुवर्ण आणि वस्त्रही देत असे ना. संपूर्ण आर्यवर्तामध्ये त्याच्या दानाची कीर्ती पसरलेली होती. लोक म्हणत, राजा नृगासारखा दानशूर दुसरा कोणी नाही. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एके दिवशी एक विद्वान ब्राह्मण राज दरबारामध्ये आला. राजानं मोठ्या आदराने त्याचं स्वागत केलं आणि त्याला एक सुंदर आणि दुधाळ शुभ्र वर्णाची गाय दान दिली. ब्राह्मण अत्यंत आनंदाने ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. परंतु त्या रात्री ती गाय कळपाची ओढ लागल्यामुळं पुन्हा राजाच्या विशाळ गोशाळेमध्ये परत आली. गोठ्यात लाखो गायी असल्यानं कोणाचेही लक्षात आलं नाही की ही गाय आधीच दान दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी आणखी एक ब्राह्मण दान घेण्यासाठी दरबारामध्ये आला. सेवकांनी चुकून तीच गाय पुन्हा निवडली आणि राजाच्या आदेशानं
ती दुसऱ्या ब्राह्मणाला दान देण्यात आली. राजाला या चुकीची कल्पना नव्हती. वाटेतच पहिल्या ब्राह्मणाची नजर त्या गायीवर पडली. त्यानं गाय पाहताच ती ओळखली आणि तिच्या कपाळावरची पांढरा टिपका, गळ्यातील घंटा आणि शेपटीजवळचा काळा डाग ही त्यानं काळाचं दान घेतलेली गाय होती. तो धावत गेला आणि म्हणाला, ही गाय माझी आहे. काळाचं राजा नृगांनी मला दान दिली आहे. दुसरा ब्राह्मण संतापला. तोही म्हणाला, तू खोटं बोलतोस. ही गाय आज सकाळी स्वतः राजानं माझ्या हातामध्ये दिली आहे. आता तिच्यावर माझाच अधिकार आहे. दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. आवाज वाढत गेला. गावातील लोक जमा झाले. प्रत्येकजण आपापले मत मांडू लागला. पण सत्य काय हे कोणालाच कळेना. शेवटी दोघेही न्यायासाठी राज दरबारामध्ये पोचले. राजा नृगाने दोघांचे म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. चौकशी केली असता गोठ्यातील सेवकांची चूक उघडकीस आली. दान दिलेली गाय रात्री परत आली होती आणि अज्ञानाने ती पुन्हा दुसऱ्याला दान देण्यात आली होती. राजाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. तो सिंहासनावरून खाली उतरला. दोन्ही ब्राह्मणांसमोर हात जोडून उभा राहिला आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला, ना माझ्याकडून हा अपराध जाणून बुजून झालेला नाही, तरी ही चूक माझ्याच राज्यात झाली आहे ना, म्हणून त्याची जबाबदारी माझीच आहे. कृपा मला क्षमा करा. तो पुढे म्हणाला, एका गायीच्या बदल्यात मी तुम्हाला प्रत्येकी 1000 उत्तम गायी देतो. त्यासोबत सुवर्ण, रत्ने, जमीन, हवे तेवढे धनही देतो. पण कृपया हा वाद आहे ना, तो इथेच तुम्ही संपवा. पहिला ब्राह्मण म्हणाला, मला धन नको, मला माझीच गाय हवी, कारण ती मला धर्माचं दान मिळाली आहे. दुसरा ब्राह्मणही ठामपणे म्हणाला, मी ही गाय सोडणार नाही, कारण राजाने ती माझ्या हातात दिली आहे. राजानं पुन्हा विनंती केली. आणखी मोठी भरपाई देण्यासाठी तयारी दाखवली. पण दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. राजा नृगाच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी वेळ आली होती ना, की त्याचा प्रामाणिक हेतू असूनसुद्धा न्याय पूर्णपणे साध्य होत नव्हता. त्या दिवसापासून ही घटना त्याच्या मनामध्ये काट्यासारखी रुतून राहिली. माझ्या हातून नकळत अधर्म झाला, ही भावना त्याला सतत अस्वस्थ करत होती. वर्ष लोटले. राजा वृद्ध झाला. अखेर एक दिवस त्याचे पृथ्वीवरील आयुष्य संपलं. बघा, आता खरी गंमत आहे. मृत्यूनंतर यमदूत त्याला धर्मराजांच्या दरबारामध्ये घेऊन गेले. धर्मराजांच्या विशाळ सभागृहात राजा नृग अत्यंत शांतपणे उभा होता. सभोवताली दिव्य तेज पसरलेलं होतं. चित्रगुप्तांनी त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण लेखाजोखा धर्मराजांसमोर ठेवला. धर्मराजांनी स्मित हास्य करत राजाकडे पाहिलं आणि म्हणाले, राजा नृगा, पृथ्वीवर असताना तू असंख्य पुण्यकर्म केलीस. लाखो गायींचं दान, ब्राह्मणांची सेवा, प्रजेवर न्याय, गरिबांना मदत. तुझ्या पुण्याची गणना करणेही कठीण आहे. पण एक अशुभ कर्मही तुझ्या खात्यामध्ये नोंदलं गेलेलं आहे. राजा नृगानं नम्रपणे विचारलं, महाराज, मी तर कधीही जाणून बुजून अन्याय केला नाही. ते कोणते पापकर्म आहे बरं? धर्मराज म्हणाले, दान दिलेली गाय आहे ना, पुन्हा दुसऱ्याला दान देण्यात आली. तुझा हेतू शुद्ध होता, पण त्या चुकीमुळे 2 ब्राह्मणांना दुःख झालं. धर्मात केवळ हेतूच नव्हे, तर कर्माचा परिणामही महत्त्वाचा असतो ना. राजानं मान खाली घातली. धर्मराज पुढे म्हणाले, तुझ्या समोर 2 मार्ग आहेत. आधी तुझ्या अमाप पापांचे फळ भोगायचे, की आधी त्या एका अशुभ कर्माचे फळ भोगायचे? क्षणभरी विचार न करता राजा म्हणाला, महाराज, आधी पापाचे फळ भोगतो, त्यानंतर निश्चित मनाने पुण्याचं फळ स्वीकारेल. धर्मराजांनी मान डोळावली. क्षणातच राजाचे दिव्य शरीर नाहीसे झालं आणि त्याला एका प्रचंड सरड्याचं रूप प्राप्त झालं. पुढच्या क्षणी
तो एका अतिशय खोल कोरड्या विहिरीमध्ये पडला. ती विहीर इतकी खोल होती की सूर्यप्रकाशसुद्धा पूर्णपणे आत पोचत नव्हता. हजारो दिवस, हजारो रात्री ऋतू बदलत होते. राजवंश बदलले, अनेक पिढ्या जन्माला आल्या आणि नष्टसुद्धा झाल्या. पण राजा नृग त्या अंधाऱ्या विहिरीमध्ये सरड्याच्या रूपामध्ये अडकून राहिला. त्याला भूक लागायची, तहान लागायची, पण त्यापेक्षा जास्त वेदना त्याच्या मनाला होत होत्या ना. तो मनामध्ये म्हणायचा, मी आयुष्यभर धर्म केला, कोणालाही जाणून बुजून दुःख दिलं नाही, तरीही एका छोट्याशा चुकीचं इतकं मोठं फळ कठोर कसं आहे बरं. खरोखरच परमेश्वराच्या न्यायामध्ये पक्षपात नाही. पण त्याच्या मनात देवाविषयी राग नव्हता. तो रोज मनोमन श्रीहरींचं स्मरण करत असे. हे प्रभू, जेव्हा माझे कर्म संपेल ना, तेव्हा तुमच्या चरणांचं दर्शन घडू दे. अशा प्रकारे हजारो वर्ष लोटली. एक दिवस द्वारकेचे राजकुमार साम, प्रद्युम्न, चारुदेशन आणि इतर यादव कुमार वनामध्ये विहार करत होते. खेळता खेळता त्यांना तहान लागली. पाणी शोधताना त्यांची नजर त्या जुनी विहिरीवर पडली. ते आत डोकावून पाहतात तर त्यांना एक प्रचंड तेजस्वी आणि दुःखी सरडा दिसला. तो साधा सरडा नव्हता. त्याच्या डोळ्यात विलक्षण करुणा आणि शांतता होती. राजकुमारांना आश्चर्य वाटलं. त्यांनी दोर टाकले, फांद्या टाकल्या, अनेक प्रयत्न केले, पण त्या विशाळ सरड्याला बाहेर काढता आलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं, ही गोष्ट फक्त श्रीकृष्णच सोडवू शकतात. तो तात्काळ द्वारकेला गेला आणि भगवान श्रीकृष्णांना सर्व वृत्तांत सांगितला. भगवान श्रीकृष्ण आपल्या पुत्रांसह त्या विहिरीजवळ आले. त्यांनी आत डोकावून पाहिलं. अंधारामध्ये पडलेला तो प्रचंड सरडा त्याच्याकडे एकटक पाहत होता. श्रीकृष्णांचं दर्शन होताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. श्रीकृष्ण मंद स्मित करून म्हणाले, हा साधा सरडा नाही, हा आपल्या कर्माच्या बंधनामध्ये अडकलेला एक महान जीव आहे. असं म्हणून त्यांनी आपल्या डाव्या हातानं त्या सरड्याला सहज बाहेर काढलं. भगवानांच्या हाताचा स्पर्श होताच अद्भुत चमत्कार घडला ना. क्षणात सरड्याचं रूप नाहीसं झालं. त्याऐवजी सुवर्णासारखं तेजस्वी शरीर असलेला, दिव्य वस्त्र परिधान केलेला, मुकुटधारी एक पुरुष सर्वांसमोर उभा राहिला. त्यानं दोन्ही हात जोडले, श्रीकृष्णांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि अश्रूंनी त्यांचं चरणाभिषेक करू लागला ना. यादव कुमार आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्णांनी प्रेमानं विचारलं, राजन, तू कोण आहेस बरं? कोणत्या कर्मामुळं तुला ही अवस्था प्राप्त झाली? तो दिव्य पुरुष नम्रपणे म्हणाला, प्रभू, मी इक्ष्वाकू वंशातील राजा नृग आहे. हे नाव ऐकताच तेथील सर्वजण स्तब्ध झाले ना. दानशूर राजा नृगाची कीर्ती त्यांनी ऐकलेली होती. राजा नृग पुढे म्हणाला, हे जगन्नाथ, मी आयुष्यभर धर्म आणि दान केलं. लाखो गायी ब्राह्मणांना दान केल्या, पण एक दिवस नकळत एका ब्राह्मणाला दिलेली गाय हे ना पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान झाली. माझा हेतू पवित्र होता, तरी माझ्याकडून चूक झाली ना. मी त्या दोघांची क्षमा मागितली. हजारो गायी, सुवर्ण संपत्ती देण्याची तयारी दाखवली, पण त्यांचा वाद मिटला नाही. मृत्यूनंतर धर्मराजांनी सांगितलं, त्या एका चुकीचं फळ मला भोगावं लागेल. म्हणून मी हजारो वर्ष या विहिरीमध्ये सरड्याच्या रूपामध्ये अडकून राहिलो. आज आपल्या कृपेमुळं माझ्या कर्माचं बंधन संपलं ना. राजा नृग पुढे म्हणाला, प्रभू, आज मला एक गोष्ट पूर्णपणे समजली आहे. दान मोठा असू शकतं, पण धर्म त्याहून मोठा आहे. हेतू शुद्ध असला ना, तरी कर्मात निष्काळजीपणा झाला तर त्याचं फळ भोगावं लागतं. भगवान श्रीकृष्ण तेव्हा आपल्या पुत्रांकडे वळले आणि म्हणाले, हे यादवांनो, या जगामध्ये कर्माचा नियम अत्यंत सूक्ष्म आहे.
मनुष्यानं जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या प्रत्येक कर्माची नोंद होते ना. म्हणून कोणताही व्यवहार, अन्याय आणि निष्काळजीपणा किंवा अहंकार ठेवू नका. विशेषतः म्हणजे दान, धर्म आणि दुसऱ्याच्या हक्काच्या वस्तूंबाबत अत्यंत सावध राहा. कारण धर्माची मुळं न्यायामध्ये आहेत. राजा नृगानं पुन्हा श्रीकृष्णांना साष्टांग नमस्कार केला. त्या क्षणी आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरलं. देवदूतांनी नम्रतेनं राजा नृगाला त्यात बसवलं. श्रीकृष्णांच्या चरणाकडे शेवटचा प्रेमळ कटाक्ष टाकून राजा नृग दिव्य लोकांकडे प्रस्थान करू लागला. विमान आकाशात अदृश्य झालं, पण मागे ठेवून गेले एक अमूल्य सत्य. कर्म कधी नष्ट होत नाही. शुभ कर्म सुख देतो, अशुभ कर्म दुःख देतं ना. पण भगवंताची भक्ती आहे ना, प्रामाणिक पश्चाताप आणि धर्मनिष्ठ जीवन मनुष्याला शेवटी मुक्तीच्या मार्गावर घेऊन जातं. कारण याचं कारणामुळं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना, जसे कर्म तसे फळ. म्हणून प्रत्येक कृती करण्यापूर्वी एक क्षण थांबून विचार करा. कारण पैसा, सत्ता आणि कीर्ती आहे ना, यांचा हिशोब कदाचित जग विसरेल, पण कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. म्हणून मनुष्याने कर्म आहे ना अतिशय स्पष्ट करायला हवे, जेणेकरून भगवंतालाही हेवा वाटावा. आपल्यामुळं कुणालाही दुःख देऊ नका. आपल्या कर्मामुळं दुसऱ्याचं कल्याणच व्हावं. म्हणून समर्थांनी सुद्धा आपल्या जीवनात सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं जीवन एवढं स्पष्ट करावं ना की मनुष्यानं भगवंताची भक्ती तर करणं गरजेचंच आहे, पण त्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये धर्माचं कार्य कसं घडेल ना, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा, एका अभंगामध्ये सुंदर असं वर्णन आलेलं आहे ना, धर्म करा रे धर्म करा, तेणे देव येई घरा. म्हणजे काय बरं? म्हणजे मनुष्यानं जर धर्माचं कार्य केलं ना, तर त्याच्यामध्ये स्वतः भगवंत त्याच्या घरामध्ये येऊन बसतो. आणि जेव्हा भगवंत घरामध्ये येतो ना, तेव्हा आपल्या जीवनाचं कल्याणच होतं ना. आपल्या जीवनामध्ये धन दौलत सर्व काही येऊन जातं. आपल्या जीवनातली गरिबी पूर्ण संपून जाते. आपण म्हणतो ना, बघा, काही भक्त असतात की भगवंतापुढे नेहमी पैसा मागत असतात, धन मागत असतात. माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या जीवनाचं सोनं होऊ दे. पण कधीही परमेश्वरापुढं अशी मागणी कधीच करू नका. जर आपण अशी मागणी करत असू ना, मग आपल्या भक्ती मार्गामध्ये सहवास राहत नाही. म्हणून परमेश्वर ज्याच्या त्याच्या याच्याने प्रत्येकाला आपल्यापेक्षा भरपूर देणार आहे, पण याची चिंता आपल्याला नसावी. पण आपण जेव्हा भगवंतापुढे मागतो ना, तेव्हा आपण मात्र भगवंताची भक्ती कमी करत असतो आणि मागण्यामध्ये आपला उत्साह जास्त असतो. पण असं करून चालणार आहे का बरं? अजिबात असं करू नका. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, जेवढी भक्ती महत्त्वाची आहे ना, तेवढी कर्मसुद्धा महत्त्वाची आहे. कर्मांबरोबर धर्माचं कामसुद्धा महत्त्वाचं आहे. बघा, जेव्हा भगवद्गीतेमध्ये बघा युद्धाची कुरुक्षेत्रावर युद्धाची सुरुवात झाली, अर्जुनानं शस्त्र हाती घ्यायला त्याचे हात कापत होते, पण मागे श्रीकृष्ण होता ना. श्रीकृष्णांनी अर्जुनाला धीर दिला, सांगितलं, तू आता या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये आला आहेस ना, तुला हे युद्ध करावं लागेल. पण अर्जुनाने काय सांगितलं बरं? भगवंता, मला माझे पुढे नातेवाईक दिसत आहेत, मी ते युद्ध करू शकत नाही. कारण का बरं? कारण मी एखाद्याचा प्राण घेऊ शकत नाही. मग भगवंतानं बघा त्याला पूर्ण मृत्यूनंतरचं पूर्ण हे वातावरण दाखवलं ना, तेव्हा अर्जुनाला समजलं की मी जर धर्माचं कार्य केलं ना, तर मला मृत्यूनंतरसुद्धा माझा विजय होईल. म्हणून प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणीतरी म्हटलेलंच आहे ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. आपण किती जरी ज्ञानी असो ना,
तरीसुद्धा आपण आयुष्यामध्ये कधी ना कधी चुकतच असतो. म्हणून जर आपल्याला योग्य मार्ग दाखवायचा असेल ना, तर भगवंताशिवाय आपल्याला योग्य मार्ग कुणीही दाखवू शकत नाही. गुरुशिवाय कुणीही योग्य मार्ग दाखवू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु असायलाच हवा. म्हणून जर गुरु नसेल ना, तर आपण वेळोवेळी चुका करू. म्हणून आयुष्यामध्ये आपण धर्म करायला शिका, कर्म करायला शिका. कर्म तर प्रत्येक मनुष्य करतो, पण चांगले कर्म जर करतो ना, त्याच्या जीवनामध्ये भगवंत येत असतो. आयुष्यामध्ये चुका झाल्या असतील ना, त्या सर्व विसरून जा. आता गुरुपौर्णिमा आलेली आहे ना, गुरुपौर्णिमेच्या दिवशी संकल्प करा, त्यावर सुद्धा निरूपण येणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, जेवढं कल्याणकारी काम करायचं असेल ना, तेवढं करा. तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.